नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष न्यूज अपडेटमध्ये मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो। आजची महत्त्वाची अपडेट, आज PWD खात्यानं म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यानं एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि ही जाहिरात म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यात PWD डिपार्टमेंटमध्ये जी वादग्रस्त भरती झाली होती 2021 मध्ये टेक्निकल असिस्टंट आणि ज्युनियर इंजिनियर, ज्या भरतीवरती मोठ्या प्रमाणात टीका झाली, मोठे आरोप झाले, सगळ्यात मोठा भरती घोटाळा असं म्हणून ज्या भरतीची गणना झाली, त्याच टेक्निकल असिस्टंट आणि ज्युनियर इंजिनिअरिंगच्या भरतीबाबतची एक महत्त्वाची जाहिरात आज PWD डिपार्टमेंटने जारी केलेली आहे। आणि ही जाहिरात आहे फेर परीक्षेची, म्हणजे री एक्झामिनेशन्स। आपल्याला माहीतच असेल की 368 पोस्ट टेक्निकल असिस्टंट आणि ज्युनियर इंजिनियर यांची भरती करण्यासाठी ही प्रक्रिया 2021 मध्ये सुरू झाली होती। 2021 मध्ये त्या संदर्भातली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। त्याच्यानंतर हजारो युवकांनी या पदांसाठी अर्ज केले होते, त्यांची परीक्षा घेण्यात आली आणि निवडही करण्यात आली। परंतु ती निवड झाल्यानंतर या भरतीवरून संशय निर्माण करण्यात आले। सरकार पक्षातीलच काही महत्त्वाच्या आमदार मंत्र्यांनी या भरतीवरती संशय उपस्थित केला आणि ही भरती पूर्णतः पैसे देऊन करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला। जवळजवळ 70 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा थेट आरोप पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केला होता। त्याच्यानंतर प्रत्येक पोस्टसाठी 25 ते 30 लाख रुपये घेण्यात आल्याचाही आरोप त्यावेळेला करण्यात आला आणि त्यावेळेचे PWDचे मिनिस्टर होते पावसकर आणि दीपक पावसकर यांच्यावरती हे आरोप झाल्यानंतर एक मोठी खळबळ माजली होती आणि अखेर मुख्यमंत्र्यांना या आरोपांची दखल घेऊन ही भरती स्थगित ठेवणं भाग पडलं होतं आणि ही भरती स्थगित ठेवल्यामुळे अनेक युवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती। या संदर्भात अनेक पिटिशन्स हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली। विरोधकांनी सरकारवरती टीकेचा भडीमार सुरू केला होता। असं अनेक प्रकरण या भरतीवरून निर्माण झालं होतं आणि त्याच भरतीच्या संदर्भात आज PWD डिपार्टमेंटने फेर परीक्षेची ही जाहिरात आज प्रसिद्ध केलेली आहे। आता या फेर प्रसिद्धीच्या जाहिरातीवरून आम्ही या प्रकरणाचा नेमका इतिहास काय, ही जाहिरात कशी काय प्रसिद्ध करण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणाचा आढावा आम्ही या निमित्ताने घेणार आहोत। आता एक गोष्ट म्हणजे 27/8/2021 या दिवशी ग्रुप C नॉन गॅझेटेड पोस्ट टेक्निकल वॅकन्सीज या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या जाहिरातीमध्ये जवळजवळ 368 पोस्ट 368 पोस्ट वेगवेगळ्या कॅटेगरीतले या जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आले होते। त्याच्यात प्रामुख्याने टेक्निकल असिस्टंट सिव्हिल या संदर्भातले 85 पोस्ट, त्याच्यानंतर टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल 14 पोस्ट, टेक्निकल असिस्टंट मायनिंग 1 पोस्ट, त्याच्यानंतर टेक्निकल असिस्टंट कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 31 पोस्ट, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल 162 पोस्ट, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल 51 पोस्ट आणि ज्युनियर इंजिनियर कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 24 पोस्ट, असे 368 पोस्ट हे 27 ऑगस्ट 2021 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि ही जी जाहिरात होती ती मागच्या टर्ममध्ये म्हणजे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या 1.0 म्हणजे पहिल्या कार्यकाळात हा सगळा प्रकार घडला होता। ऐन निवडणुकीच्या मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती ही जाहिरात प्रसिद्ध करून घाई गडबडीत ही सगळी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होती। त्यावेळेला दीपक पावसकर जे मगो पक्षातून भाजपामध्ये गेले होते, ते दीपक पावसकर यांना PWD खातं हे भेट मिळालं होतं आणि त्यांनी ही भरती सुरू केली होती। 368 पोस्ट आणि ते सुद्धा टेक्निकल असिस्टंट आणि ज्युनियर इंजिनियर, म्हणजे ही खूप मोठी अशा पद्धतीची भरती ही त्यावेळेला झाली होती आणि त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा
अंतिम यादी रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर जेव्हा अंतिम यादी जारी करण्यात आली आणि जारी झाली, ती यादी जाहीर जरी झाली नसली तरी अंतर्गत मंत्र्यापर्यंत ती जेव्हा यादी पोचली त्यावेळेला अनेक मंत्र्यांना त्याच्यातनं धक्का पोचला, कारण त्यांनी शिफारस केलेली नावं कदाचित त्या यादीमध्ये नव्हती आणि त्यामुळे खळबळ माजली आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले। त्याची सुरुवात केली पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी। त्यांनी तर थेट आरोप केला की ही भरती पूर्णतः अपारदर्शक पद्धतीने करण्यात आलेली आहे। 25 ते 30 लाख रुपये घेऊन ही भरती करण्यात आली आणि त्यांनी 70 कोटीचा हा घोटाळा, नोकर भरतीचा घोटाळा असा आरोप केला। सत्ताधारी पक्षातीलच आमदारानं अशा पद्धतीनं आरोप केल्यामुळे मोठी अडचण मुख्यमंत्र्यांची झाली। त्यांनी आपल्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणात या सगळ्या लोकांची समजूत काढून ही नोकर भरती पुढे रेटण्याचाही प्रयत्न केला, पण अखेर तो प्रयत्न त्यांचा अयशस्वी ठरला आणि मुख्यमंत्र्यांना ही नोकर भरती स्थगित ठेवावी लागली, ही नोकर भरती रोखावी लागली। 368 पोस्ट आपल्याला माहीतच आहे, कारण सरकारी नोकर भरतीत पारदर्शकता याचा जर आपण विचार केला किंवा याबाबत जर आपण बोललो तर मला वाटतं की सगळेजण हसणारच आहेत, कारण राजकीय वशिलेबाजीतूनच सरकारी नोकर भरती होते हे वेगळं सांगायची गरज नाही। आणि असं आम्ही म्हटलं म्हणून जर सरकारला किंवा प्रशासनाला वाटलं की हा थेट निराधार आरोप आहे तर त्यांनी खुशाल त्या संदर्भातली कारवाई करावी, कारण राजकीय वशिलेबाजीतूनच सरकारी नोकर भरती होते। म्हणूनच तर आजचे तरुण आज या राजकीय नेत्या मागे लाचार बनून आज त्यांना तिथं काम करावं लागतं, कारण त्यांना माहीत आहे की आपल्या मेरिटला, आपल्या पात्रतेला, आपल्या त्या डिग्र्यांना काही अर्थ नाही जोपर्यंत एखादा नेता आपल्यावरती कृपादृष्टी करणार नाही आणि आपलं नाव शिफारस करणार नाही तोपर्यंत आपल्याला सरकारी नोकरी मिळू शकत नाही। आणि याचमुळे आज राज्यातल्या तरुणांना, सुशिक्षित बेरोजगारांना आज या राजकीय नेत्यांनी वेठीस धरलेला आहे, त्यांना आमिष दाखवलेलं आहे या सरकारी नोकऱ्यांचं आणि त्यामुळे आज ही भीषण आणि भयावह परिस्थिती आज तरुणांच्या बाबतीत आपल्या राज्यात उद्भवलेली आहे। तर हा जेव्हा प्रकार घडला, जेव्हा या नोकर भरतीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आणि मुख्यमंत्र्यांनी तूर्त ही नोकर भरती स्थगित ठेवली। आणि ही नोकर भरती स्थगित ठेवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली, ज्या त्रिसदस्यीय समितीकडे या नोकर भरतीच्या संदर्भातली चौकशी करण्याचे काम किंवा चौकशी करण्याचा अधिकार त्या समितीला दिला। आता ही समिती कुठली, कोण या समितीवरती होते, तर या त्रिसदस्यीय समितीवरती तत्कालीन प्रिन्सिपल सेक्रेटरी पुनीत कुमार गोयल, त्याच्यानंतर स्पेशल सेक्रेटरी विजिलन्स अंकिता आनंद आणि डायरेक्टरेट ऑफ विजिलन्स त्यावेळचे संजीव गांवस देसाई यांची या समितीवरती नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आम्हाला पत्रकारांना देण्यात आली आणि त्या संदर्भातल्या बातम्या आणि त्या संदर्भातले वृत्त हे वर्तमानपत्रावरती आणि मीडियावरतीही प्रसिद्ध झालं आणि या समितीकडे हे काम सोपवण्यात आलं। त्याच्यानंतर पुनीत कुमार गोयल यांची नियुक्ती चीफ सेक्रेटरीपदी झाली, ते मुख्य सचिव बनले आणि त्यामुळे ते मुख्य सचिव बनल्यानंतर या समितीचं प्रमुखपद हे त्यावेळेचे सेक्रेटरी संजय गिहार यांच्याकडे देण्यात आलं आणि त्या समितीकडे या नोकर भरतीची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली। त्याच्यानंतर मग निवडणुका झाल्या, निवडणुकीत पुन्हा भाजपचं सरकार आलं, डॉक्टर प्रमोद सावंत यांची दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आणि डॉक्टर प्रमोद सावंत 2.0 म्हणजे त्यांचा दुसरं सरकार हे सत्तेवरती आलं। या दुसऱ्या सरकारात दुर्दैवानं त्यावेळेचे PWD मिनिस्टर दीपक पावसकर यांचा पराभव झाला, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि या सरकारात PWD खातं हे निलेश काब्राल यांच्याकडे आलं। आता निलेश काब्राल हे नव्याने मंत्री बनले, त्यामुळे त्यांच्यासाठी ही नोकर भरती नव्यानं होणं ही खरं म्हणजे त्यांच्यासाठी एक नवीन भेट, कारण मंत्री बनल्यानंतर 368 पोस्ट आणि ते देखील TA आणि ज्युनियर इंजिनियरांचे, हा म्हणजे एक मोठा मसाला किंवा हा एक मोठी भेट अशा पद्धतीनंच ते या नोकर भरतीकडे पाहणार आहेत आणि त्यामुळे
ती पूर्वीच्या PWD मिनिस्टरची नोकर भरतीची यादी रद्द होणं आणि फेर परीक्षा घेऊन नव्यानं लोकांची नियुक्ती करण्याची अधिकार मिळणं ही खरं म्हणजे निलेश काब्राल यांच्यासाठी सुखदायक अशा पद्धतीचीच गोष्ट ठरणार आहे आणि त्यामुळे या नोकर भरतीवरून ते खुश असणार आहेत. आता प्रश्न असा आहे की या नोकर भरतीवरून जानेवारीमध्ये जेव्हा विधानसभा अधिवेशन भरलं त्या अधिवेशनात या नोकर भरतीवरून विरोधकांनी हल्लाबोल सरकारवरती केला. मुख्यमंत्री आणि PWD मिनिस्टर यांना वेटीस धरलं सगळ्या विरोधकांनी आणि या नोकर भरतीची चौकशी ही CBI मार्फत व्हावी अशी त्यांनी मागणी केली. या नोकर भरतीवरून हाऊस कमिटी नियुक्त करण्यात आली अशी त्यांनी मागणी केली. परंतु विरोधकांची कुठलीही मागणी ही सरकारनं मान्य केली नाही आणि सरकारनं सांगितलं की यापूर्वी जी यादी तयार करण्यात आली होती, अंतिम यादी तयार करण्यात आली होती, ती यादी रद्दबातल ठरवून आम्ही फेर परीक्षा या संदर्भातली घेणार आहोत आणि तसा शेरा हा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मानला होता. आता प्रश्न असा आहे की जेव्हा मागच्या कार्यकाळात या नोकर भरतीवरून आरोप सुरू झाले, 70 कोटींचा हा महा नोकर भरती घोटाळा असल्याचा आरोप झाला, 25 ते 30 लाख रुपयांना ही पदं विकली गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यावेळेला स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केल्याची घोषणा केली होती. त्या संदर्भातली नावंही जाहीर केली होती. त्या संदर्भातली नावं ही वर्तमानपत्रावरतीही प्रसिद्ध झाली होती. परंतु जानेवारी 2023 मध्ये जे विधानसभा अधिवेशन झालं त्या विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी एक प्रश्न या संदर्भातला विचारला होता. LAQ 137 LAQ 137 मध्ये युरी आलेमाव यांनी जो प्रश्न PWD डिपार्टमेंटला जो विचारला होता त्या प्रश्नाची उत्तरं किंवा त्या प्रश्नाचं उत्तर जे मिळालेलं आहे ते उत्तर धक्कादायक ठरलेलं आहे. आता ते उत्तर धक्कादायक का, तर युरी आलेमाव यांनी विचारलं होतं की वेदर एनी कमिटी वॉज कॉन्स्टिट्यूटेड टू इन्व्हेस्टिगेट द रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ ज्युनियर इंजिनियर्स अँड टेक्निकल असिस्टंट इन पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. तर या प्रश्नाचं उत्तर खाली देण्यात आलेलं आहे. सर, नो कमिटी वॉज कॉन्स्टिट्यूटेड टू इन्व्हेस्टिगेट द रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ ज्युनियर इंजिनियर्स अँड टेक्निकल असिस्टंट बाय पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. आता मुख्यमंत्री ऑन रेकॉर्ड आहेत की त्रिसदस्यीय समिती त्यांनी नियुक्ती केली. त्याच्यानंतर त्या त्रिसदस्यीय समितीवरती कुठले कुठले अधिकारी असणार आहेत त्यांची नावं जाहीर केली आणि इथं मात्र सरकार सांगतो की नो कमिटी वॉज कॉन्स्टिट्यूटेड टू इन्व्हेस्टिगेट. आता खरं कोण? ज्या पत्रकारांनी ही बातमी प्रसिद्ध केली की त्रिसदस्यीय समिती या सगळ्या एकूणच नोकर भरती प्रकरणाची चौकशी करणार, ते पत्रकार फटिंग किंवा ते पत्रकार खोटारडे की ज्या सरकारनं ही त्रिसदस्यीय समिती स्थापन केल्याची घोषणा केली, ज्या घोषणेच्या बातम्या पत्रकारांनी प्रसिद्ध केल्या, ते सरकार किंवा प्रशासन खोटारडे हे आता लोकांना शोधावं लागणार आहे. म्हणजे याच्यात कोण खरा आणि कोण खोटा हे ठरवावं लागणार आहे. अशा पद्धतीचं उत्तर जर विधानसभेत दिलं गेलं जातं आणि ज्या उत्तरात जे उत्तर सरळ सरळ चुकीचं आहे हे देखील सगळ्यांना पटतं, मग अशा पद्धतीची चुकीची उत्तरं देऊन या विधानसभेचं पावित्र्य जपलं जातंय काय, या प्रश्नाचं उत्तरही आता लोकांना शोधावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, या नोकर भरतीच्या संदर्भात वेगवेगळ्या म्हणजे हायकोर्टमध्ये वेगवेगळी पिटिशन्स फाईल झाली होती. अशा पद्धतीची किती पिटिशन्स हायकोर्टामध्ये फाईल झाली, तर 3 पिटिशन्स हायकोर्टामध्ये फाईल झाल्याची माहिती या उत्तरात देण्यात आली होती. आणि त्याच्यात एक पिटिशन जे गॉडविन झेवियर पेरेरा यांनी दाखल केलं होतं, दुसरं पिटिशन आदेश कुमार चोडणकर आणि तिसरं पिटिशन प्रसाद प्रेमनाग नाईक यांनी अशा पद्धतीची 3 पिटिशन्स ही हायकोर्टामध्ये दाखल केली होती. आणि हायकोर्टामध्ये जेव्हा ही प्रकरणं सुनावणी झाली एकत्र, त्यावेळेला सरकारनं तिथं एक स्टेटमेंट केला की व्हिजिलन्स डिपार्टमेंटनं सरकारला एक प्रिलिमिनरी इन्क्वायरी रिपोर्ट हा व्हिजिलन्स
डिपार्टमेंटनं सरकारला सादर केला होता। आता एकीकडे सरकार म्हणतो की अशा पद्धतीची कुठलीच कमिटी ही सरकारनं नियुक्ती केलेली नाही। मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी कमिटी नियुक्त केल्याची घोषणा केली, त्याच्या संदर्भातली नावंही दिली। मग हायकोर्टामध्ये सरकार पक्षातर्फे सांगण्यात येतं की विजिलन्स डिपार्टमेंटकडून प्रिलिमिनरी इन्क्वायरी रिपोर्ट देण्यात आला होता आणि त्या प्रिलिमिनरी इन्क्वायरी रिपोर्टमध्ये विजिलन्स डिपार्टमेंटनं सरकारला परवानगी दिली आहे, अलाउड टू टेक एक्झामिनेशन पेंडिंग इन्क्वायरी। म्हणजे तुम्ही फेरपरीक्षा या एकूणच भरती प्रक्रियेवरती जेव्हा संशय घेण्यात येतोय किंवा संशय घेण्यात आला आहे, त्यामुळे यापूर्वी जी निवड यादी तयार केली होती ती निवड यादी रद्दबातल ठरवून तुम्ही फेरपरीक्षा घ्या, तोपर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरूच राहील असं विजिलन्स डिपार्टमेंट सांगतंय। म्हणजे आज जेव्हा या संदर्भातली ही जाहिरात प्रसिद्ध झाली PWDची, या जाहिरातीच्या अनुषंगानं या नोकर भरतीवरती जे आरोप झाले होते त्या आरोपासंबंधीची चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही किंवा त्या संदर्भातला कुठलाही अहवाल सरकारला सादर झाला नाही, किंबहुना या अशा पद्धतीची चौकशी करण्यासाठी समितीच नेमलेली नाही, अशा पद्धतीचं उत्तर जानेवारी 2023 मध्ये सरकारकडूनच विरोधी पक्ष नेत्यांना देण्यात आलं। आता ही इन्क्वायरी त्या ठिकाणी सुरू आहे की नाही हे माहीत नाही, परंतु या सगळ्या नोकर भरतीची फेरपरीक्षा घेण्याचं सरकारनं आता निश्चित केलेलं आहे। अर्थातच लोकसभेच्या निवडणुका 2024 मध्ये येणार आहेत, त्यामुळे जी काय नोकर भरती पेंडिंग होती ती नोकर भरती आता झपाट्यानं पुढे रेटण्याचाच हा प्रकार असल्याचं यावरून स्पष्ट दिसतं। आता ही जी जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आली त्या जाहिरातीप्रमाणे फेरपरीक्षेसाठीचा दिवस आणि फेरपरीक्षेसाठीचे व्हेन्यू या जाहिरातीमध्ये निश्चित करण्यात आलेले आहे। त्याच्यात टेक्निकल असिस्टंट सिव्हिल यांच्यासाठी 11 जून 2023 रोजी परीक्षा होणार आहे, सकाळी 10 ते दुपारी 12:30 पर्यंत। आणि या परीक्षा डॉन बॉस्को हायस्कूल पणजी, VM साळगावकर कॉलेज मिरामार, LD सामंत हायस्कूल परवरी, विद्या प्रबोधिनी हायर सेकंडरी परवरी अशा 4 ठिकाणी टेक्निकल असिस्टंट सिव्हिल यांच्यासाठी परीक्षा होणार आहेत। त्याच्यानंतर टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यांच्यासाठी 11 जून रोजीच परीक्षा होणार आहे। वसंतराव धेंपो हायर सेकंडरी कुजिरा, डॉक्टर KB हेडगेवार हायर सेकंडरी कुजिरा, मुस्टिफन हायस्कूल कुजिरा आणि सेंट रोजरी हायस्कूल कुजिरा या ठिकाणी टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल या पदांसाठी ही परीक्षा होणार आहे। तशाच पद्धतीने टेक्निकल असिस्टंट मायनिंग आणि टेक्निकल असिस्टंट कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स यांच्यासाठीही 11 जून रोजीच परीक्षा होणार आहेत। विद्या प्रबोधिनी परवरी, त्याच्यानंतर सेंट मायकल हायर सेकंडरी तालेगाव, ऑक्सिलियम हायस्कूल करंजाळे या ठिकाणी या परीक्षा होणार आहेत। ज्युनियर इंजिनियर सिव्हिल जी महत्त्वाची मोठी पदं आहेत त्या पदांसाठी 18 जून रोजी परीक्षा होणार आहे, 18 जून 2023। आणि या परीक्षा वसंतराव धेंपो हायर सेकंडरी कुजिरा, डॉक्टर KB हेडगेवार हायर सेकंडरी कुजिरा, बुस्टिफन हायस्कूल कुजिरा, सेंट रोजरी हायस्कूल कुजिरा आणि डॉन बॉस्को हायस्कूल पणजी या ठिकाणी या परीक्षा होणार आहेत। ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या पदांसाठी 18 जून रोजी VM साळगावकर मिरामार, LD सामंत हायस्कूल परवरी, विद्या प्रबोधिनी हायर सेकंडरी परवरी, अवर लेडी ऑफ रोजरी हायस्कूल दोनापॉल, अवर लेडी ऑफ रोजरी हायर सेकंडरी दोनापॉल, सेंट मायकल हायर सेकंडरी तालेगाव, ऑक्सिलियम हायस्कूल करंजाळे या ठिकाणी या परीक्षा होणार आहेत। ज्युनियर इंजिनियर कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यासाठीही 18 जून रोजी परीक्षा होणार आहेत। त्याच्यात DMC म्हापसा, सेंट झेवियर्स हायर सेकंडरी म्हापसा, न्यू गोवा हायस्कूल म्हापसा, सारस्वत विद्यालय म्हापसा, सेंट ब्रिटोस हायस्कूल म्हापसा म्हणजे टेक्निकल असिस्टंट या पदांसाठी 11 जून 2023 रोजी वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा होणार आहेत। आणि ज्युनियर इंजिनियर या पदांसाठी 18 जून रोजी या परीक्षा होणार आहेत। आणि या परीक्षा म्हणजे फेरपरीक्षा घेण्याचं सरकारनं निश्चित केलेलं आहे। आता या फेरपरीक्षा घेताना एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करण्यात आली आहे, ती म्हणजे या संदर्भातली जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात ही ऑगस्ट 2021 या महिन्यात ही मूळ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यामुळे आता अर्थातच याची फेरपरीक्षा होणार असल्यामुळे त्यावेळेला जे उमेदवार काठावरती होते एजच्या बाबतीत वयोमानाच्या बाबतीत
त्यांना 2 वर्षाचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। म्हणजे 2021 नंतर हा प्रोसेस रखडला, आज आपण 2023 मध्ये पोहोचलो। त्यामुळे वयोमानाची अट ही अनेकांची निघून गेलेली आहे, त्यामुळे त्यांना 2 वर्षाचं रिलॅक्सेशन या जाहिरातीत मिळालेलं आहे। 45 वर्षांचं हे एज लिमिट सरकारी नोकरीसाठी असतं, त्यामुळे ते 45 वर्ष उलटून गेली तरीही त्या ज्यांनी मूळ जाहिरातीवरून या पदांसाठी अर्ज दाखल केले होते त्यांना या फेरपरीक्षेत संधी मिळणार आहे फेरपरीक्षा देण्याची। आता प्रश्न असा आहे की ही फेरपरीक्षा होते जुनी यादी, ज्या यादीवरती संशय निर्माण झाला होता, ज्या यादीवरती गंभीर आरोप झाले होते, ती यादी रद्द झाली आहे आणि फेरपरीक्षा होते, ही चांगलीच गोष्ट आहे। याच्यातनं पुन्हा ही सगळी प्रक्रिया नव्याने होणार आहे, हा एक मुद्दा चांगला आहे। परंतु या संदर्भात एक गोष्ट ही प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी उपस्थित करावी लागणार आहे की कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीची तरतूद जरी या जाहिरातीत सरकारने केली असली, म्हणजे ज्यांची एज लिमिट क्रॉस झालेली आहे त्यांना एज रिलॅक्सेशन देऊन सरकारने पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिलेली आहे, हे जरी चांगलं झालं असलं तरी 2021, 2022 आणि आपण आज 2023 मध्ये आहोत, म्हणजे 2 वर्ष झाली ही जाहिरात प्रसिद्ध जाऊन आणि ही नोकर भरती रखडते। आता या 2 वर्षात अनेक नवे उमेदवार हे या पदांसाठी पात्र ठरलेले आहेत आणि प्रामुख्याने या पदांची जर आपण शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली तर त्याच्यात प्रामुख्याने इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयाची सक्ती या पदांना आहे। म्हणजे टेक्निकल स्किल बेस्ड हे पोस्ट असल्यामुळे तिथं अशा पद्धतीची इंजिनिअरिंग पूर्ण केलेले उमेदवार हे या पदांसाठी पात्र ठरतात। अर्थातच त्यामुळे फक्त लिमिटेड उमेदवारच या पदांसाठी अर्ज करू शकतात, अशा पद्धतीची शैक्षणिक पात्रता असलेली। आता एकीकडे सरकारने ही फेरपरीक्षा घेताना जुन्या एज लिमिट क्रॉस केलेल्या उमेदवारांना 2 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, परंतु हे एज रिलॅक्सेशन देतानाच या 2 वर्षात जे नवे उमेदवार या पदांसाठी पात्र ठरलेले आहेत, ज्यांचं शिक्षण या 2 वर्षात पूर्ण झालेलं आहे, ज्यांना इंजिनिअरिंग ह्या वेगवेगळ्या फील्डमधल्या इंजिनिअरिंगची पदवी मिळालेली आहे आणि त्यांना या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता त्यांच्याकडे आहे, त्या उमेदवारांना या नोकर भरतीपासून वंचित का ठेवावं, हा या ठिकाणी खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता हे उमेदवार काही मोजकेच असू शकतात, कारण फक्त या 2 वर्षांचा हा विषय आहे। आता या उमेदवारांना जर या पदांपासून जर वंचित ठेवलं तर यापुढे PWD मध्ये अशा पद्धतीची पदं लवकर निर्माण होणार नाहीत, कारण 368 पोस्ट, जेव्हा 368 पोस्ट तुम्ही भरती करता याचाच अर्थ या पोस्टांची भरती झाल्यानंतर पुढच्या 3-4 वर्षात तरी अशा पद्धतीचे पोस्ट हे जाहीर होणं अशक्य आहे आणि त्यामुळे जे नवे उमेदवार ज्यांनी इंजिनिअरिंग पदवी मिळवलेली आहे त्यांना या पदांपासून वंचित का ठेवलं जावं, हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे या फेर नियुक्तीच्या संदर्भात जसं एज रिलॅक्सेशन या उमेदवारांना देण्यात आलं, त्याच पद्धतीनं जर काही नवीन उमेदवार या अर्जांसाठी किंवा या पदांसाठी अर्ज करू इच्छितात तर त्यांच्यासाठी एक ठराविक पिरियड 10 दिवस किंवा 15 दिवस सरकारने देऊन त्यांना नव्याने अर्ज करण्याची जर संधी दिली असती तर त्या लोकांनाही या पदांसाठी अर्ज करण्याची संधी किंवा या नोकऱ्या मिळवण्याची संधी त्यांनाही मिळाली असती। त्यांच्यावरती खरं म्हणजे या जाहिरातीद्वारे नॅचरल इनजस्टिस झालेलं आहे, त्यांचं नैसर्गिक न्याय हा त्यांना कुठेतरी नैसर्गिक न्यायापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलेला आहे, असा हा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे या एकूणच प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, कारण आपल्याकडे आपण शिक्षण घेतलं आणि आपल्या शिक्षणाशी संबंधित जर अशा पद्धतीची पदं
जर आउट अँड आउट जर अशा पद्धतीची पदं जर भरली जात असतील आणि तिथं आपल्याला अर्ज करण्याची संधीही जर मिळत नसेल तर हा फार मोठा अन्याय या उमेदवारांवरती होणार आहे। त्यामुळं जसं एकीकडे एज रिलॅक्सेशन देऊन ज्यांनी ऑलरेडी या पदांसाठी अर्ज केलेला आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे, तशाच पद्धतीनं या 2 वर्षात जे नवे उमेदवार नवे इंजिनियर पदवीधारक जे तयार झालेले आहेत त्या पदवीधारकांनाही या पदांसाठी अर्ज करण्याची संधी ही मिळणं गरजेचं आहे आणि त्यांना ही संधी मिळायला पाहिजे आणि याच्यावरती सरकारनं हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। जेव्हा एखाद्या नोकर भरतीवरती अशा पद्धतीचे गंभीर आरोप होतात, सरकार पक्षातीलच जबाबदार आमदार मंत्री आपल्याच सरकारातील मंत्र्यावरती थेट भ्रष्टाचाराचे आरोप करतात। या सगळ्या एकूण नोकर भरतीत मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाल्याचे आरोप होतात। अशा वेळेला या आरोपांची चौकशी न होणं ही देखील तेवढीच गंभीर अशा पद्धतीची बाब आहे। विधानसभेत विरोधकांनी या नोकर भरतीवरून सरकारवरती हल्लाबोल केला, सरकारकडे अनेक मागण्या केल्या, परंतु त्यापैकी एकही मागणी ही सरकारने त्यांची पूर्ण केली नाही। फेरपरीक्षा घेत असल्याचं सांगून सरकारनं या प्रकरणावरती पडदा टाकला। एकीकडे या नोकर भरतीवरती आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः त्रिसदस्यीय समिती स्थापन केल्याची घोषणा करतात आणि या समितीकडे या प्रकरणाच्या चौकशीचे अधिकार देतात। तेच मुख्यमंत्री हे विजिलन्स डिपार्टमेंटच्या प्रिलिमिनरी इन्क्वायरी रिपोर्टवरून या फेरपरीक्षेला मान्यता देतात आणि चौकशी तिथंच थोपवतात, हे देखील या प्रकरणावरून स्पष्ट झालेलं आहे। आणि ज्या सरकारकडून त्रिसदस्यीय समितीची घोषणा होते त्यांची नावं चक्क सगळ्या मीडियावरती छापली जातात, त्याच सरकारकडून विधानसभेत मात्र उत्तर दिलं जातं की सर, नो कमिटी वॉज कॉन्स्टिट्यूटेड टू इन्व्हेस्टिगेट द रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ ज्युनियर इंजिनियर्स अँड टेक्निकल असिस्टंट बाय पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट। म्हणजे विधानसभेत देखील अशा पद्धतीची जर उत्तरं दिली जात असतील आणि अशा पद्धतीची चुकीची उत्तरं मिळून जर विरोधी आमदार गप्प बसत असतील तर मग विरोधी आमदार हे सरकारला कॉम्प्रोमाइज झालेत की काय, असा प्रश्न हा उपस्थित करावाच लागणार आहे। या उत्तरानंतर आजच्या या जाहिरातीनंतर या नोकर भरतीचा मूळ प्रश्न जो आहे भ्रष्टाचाराचा, त्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी हे का झाली नाही। दुसरी गोष्ट, या फेरपरीक्षेच्या प्रक्रियेत या 2 वर्षात जे नवे इंजिनिअरिंग पदवीधारक उमेदवार तयार झालेले आहेत, ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची संधी आहे, त्या उमेदवारांना या संधीपासून वंचित का ठेवण्यात यावं, या प्रश्नाचं उत्तर हे सरकारला द्यावं लागणार आहे आणि विरोधकांना सरकारकडून त्याचं उत्तर मिळवावं लागणार आहे। या एकूणच नोकर भरतीकडे आता विरोधकांची भूमिका काय असणार आहे, विरोधक आता सरकारला कशा पद्धतीनं या प्रकरणात जाब विचारतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि दुसरी गोष्ट, सरकारकडून एकीकडे चौकशी सुरू असताना ती चौकशी पूर्ण न होता किंवा त्या चौकशीचा अहवाल सादर न होता अशा पद्धतीनं ही नोकर भरती फेरपरीक्षेच्या निमित्तानं पुढे रेटण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे, त्याबाबत लोकांना काय वाटतं। या एकूणच प्रकरणात या PWDतल्या 368 टेक्निकल असिस्टंट आणि ज्युनियर इंजिनिअरच्या पदांच्या भरतीबाबत हा जो सगळा घोटाळा किंवा हा जो सगळा गोंधळ तयार झालेला आहे, त्याबाबत निश्चित तरुणांना, बेरोजगारांना आणि गोयकरांना नेमकं काय वाटतं या संदर्भातल्या प्रतिक्रिया निश्चितच तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या। विरोधकांनी सरकारला या संदर्भातला जाब विचारायला हवा की नको, सरकारकडून अशा पद्धतीनं चुकीची उत्तरं विधानसभेत दिली जातात आणि विरोधक मात्र गप्प राहतात, हे कितपत योग्य आहे, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि हे प्रश्न आम्ही आपल्या समोर या निमित्तानं ठेवत आहोत। याची उत्तरं ही तुम्हाला शोधावी लागणार आहेत, तुम्हाला सरकारकडून ही उत्तरं मिळवावी लागणार आहेत। आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरकारला या संदर्भातला प्रश्न केलेला आहे, परंतु सरकार याचं उत्तर देतं की काय हे पाहावं लागणार आहे। विरोधकांनी सरकारकडून याचं उत्तर घेणं अपेक्षित आहे, ते काम किंवा ती जबाबदारी विरोधक करतील काय, किंवा सरकार या एकूणच या नोकर भरतीच्या बाबतीत
नेमकं आपलं काय स्पष्टीकरण देतं आणि नेमका काय खुलासा करतं हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। अशाच महत्त्वाच्या विषयावरती आम्ही तुमच्यापर्यंत हे विषय घेऊन येत राहू। तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं।